ओम श्री विश्वलिंगाय नमः. विश्वज्योती आत्मा विश्वेश्वरांना अभिवादन करून नूतन अनुभव मंडपाचे शिल्पकार सर्वपूज्य लिंगोच्या डॉक्टर चंद्रदेव आपण सर्वजण करून महाराष्ट्र बसव परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सर्वपूज्य नाडोज डॉक्टर बसवलिंग पटदेव आपण यांच्या चरणी शरणार्थ सांगू. पूज्य श्री गुरुबसव पटदेव आपण यांच्या चरणी पूज्य बसवलिंग देवरू, पूज्य सिद्धबसव देवरू, पूज्य शिवबसव देवरू या सर्वांच्या चरणी शरणार्थ समर्पित करून आपल्या सर्वांना शरणार्थी आता अत्यंत भक्ती आणि श्रद्धे भजन प्रार्थना इष्टलिंग दीक्षा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सुरुवातीला धर्मगुरू लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी सुरुवातीला आपण करणार आहोत. आम्ही शिवराज काळे आणि त्यांच्या पत्नी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांच्या वतीनं महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करावं. या शिवराज काळे कुठे असं या महाराज इकडनंच चांगले आहेत. ओम नमः ओम गुरु बसवलिंगाय नमः. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. बसवनामूर्ति ध्यान के मूला, बसवना कीर्ति ज्ञान के मूला, बसवा बसवायंबुरे भक्ति का नाम कपिल सिद्ध मल्लिकार्जुना. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. महात्मा जय. महात्मा बसवेश्वरांच्या मावशी दर्शन घ्या. थोडं थोडं पुढे सांगा.
ये, उतर या. ते 15 ते 20 मिनिटं आपण सर्वांनी शांत बसायचं आहे. परमपूज्य गुरुवर यांचा आशीर्वचन मोठ्या आचार्य सुद्धा आपल्याशी या ठिकाणी आशीर्वचन देणार आहे. तर आपण एक 20 मिनिटं एक अर्धा तास आपण सर्वांनी शांत बसू. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त महाराष्ट्र आणि कर्नाटक तेलंगणाच्या विविध गावातून आपण या ठिकाणी गुरुवर यांच्या दर्शनासाठी आलेले आहात. आपल्या सर्वांचं मी भालकी विविध संस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला एक अत्यंत महत्त्वाचं स्थान आपल्या पूर्वजांनी संतांनी शरणांनी सर्वांनी दिलेलं आहे. लिंगायत धर्मामध्ये 8 पंचाचार षटस्थल आहेत. 8 मध्ये पहिलं जे तत्व येते ते म्हणजे गुरु तत्व आहे. त्यासाठी आपल्याला निर्गुण निराकार परमात्म्याची ओळख करून देण्यासाठी गुरु आपल्या अंतरंगात जे भावलिंग प्राणलिंग स्वरूपामध्ये स्त्रीलिंग आहे ते इष्टलिंग आपल्या कळस्थळावर आणून देतात आणि आपल्याला इष्टलिंग साधनेच्या माध्यमातून पंचाचाराचं आचरण करत षटस्थळाचा मार्ग आपण अनुसरत लिंगांत सामरस्य होते साध्य आपण प्राप्त करतो. त्याची सुरुवात कुठून होते तर ते गुरुपासून होते. म्हणून आपण गुरुला अत्यंत भक्ती श्रद्धेला आपण त्याची आराधना करतो, त्याचं पूजन करतो, त्याचं स्मरण करतो. शरण संस्कृतीमध्ये लिंगायत धर्मामध्ये आणि अन्य संप्रदायाचा विचार केला असता गुरुचे एक वेगळं महत्व बसववादी शरणांनी आपल्या अनेक वचनांमध्ये आणि वेगवेगळ्या साहित्यामध्ये सुद्धा म्हणजे वचनाच्या व्यतिरिक्त शरणांचं अनेक प्रकारचं साहित्य स्वरवचन आहेत, पुस्तकीय वचन आहेत, मंत्रवृत्ती आहेत. मंत्रवृत्त्यामध्ये तर सत्तर मंत्राचं महात्म्य शरणांनी सांगितलेलं आहे. करणहस्तिके आहे. असे अनेक प्रकारचं साहित्य शरणांनी लिहिलेलं आहे. त्या सर्वांच्या मुळाशी गुरु एक तत्व शरणांनी स्वीकारलेलं आहे आणि ते आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे.